100 दिवस 100 IMP पॉईंट या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आज आहे दिवस 4 आणि 4थ्या दिवशी आपण एक IMP पॉईंट पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे चौथी पंचवार्षिक योजना. चौथी पंचवार्षिक योजना ही आपण ट्रिकच्याद्वारे कशी लक्षात ठेवायची ते आपण पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण चौथी पंचवार्षिक योजना पूर्णपणे स्टोरीच्या रूपामध्ये लक्षात ठेवणार आहोत. एका मुलीची आणि तिच्या वडिलांची स्टोरी आहे, त्या स्टोरीच्या रूपामध्ये पूर्णपणे लक्षात ठेवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चौथी पंचवार्षिक योजना. या पिक्चरमध्ये पाहू शकता एक मुलगी आहे, त्या मुलीचं नाव आहे सैल. त्या मुलीचं नाव काय आहे? सैल. आणि हे तिचे काय आहेत? वडील आहेत, जे एका पोलाद कंपनीमध्ये काम करत आहेत. ते काय करतात? एका पोलाद कंपनीमध्ये काम करतात. आणि ही मुलगी काय करत आहे? अभ्यास करत आहे. यावरूनच आपण ही योजना पूर्णपणे लक्षात ठेवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चौथी पंचवार्षिक योजना. सुरुवातीला एक पॉईंट पाहूया. या योजनेचा कालखंड. तर चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974 या कालावधीमध्ये राबवण्यात आली. आपण पाहिलं की सैल ही नावाची एक मुलगी आहे. सैल नावाची काय आहे? मुलगी आहे. ती खूप गरीब घरातील आहे. ती खूप काय आहे? गरीब घरातील आहे. त्यामुळे काय करतात? तिला कोण मान देत नाही. कोण काय करत नाही? मान देत नाही. सर्वजण काय करतात? तिचा राग करतात. सर्वजण काय करतात? तिचा राग करतात. त्यामुळे ती मुलगी काय म्हणली? मी आता स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे. काय करणार आहे? स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे. यासाठी मी सतत अभ्यास करेल. काय करणार आहे? सतत अभ्यास करणार आहे. आणि मला माझ्या जीवनामध्ये स्थैर्य पाहिजे आहे. आणि मला जीवनामध्ये काय भेटला पाहिजे? तर पैसा खूप जास्त भेटला पाहिजे. ही मुलगी ठरवते आणि त्यामुळे ती काय करते? सतत अभ्यास करते. सैल नावाची एक गरीब घरातील मुलगी आहे. तिला कोण मान देत नाही. सर्वजण तिचा राग करतात. त्यामुळे ती काय ठरवते? म्हणते आता मी सतत अभ्यास करेल आणि स्वतःच्या पायावर उभं राहील आणि खूप जास्त पैसा कमवल आणि एका ठिकाणी स्टेबल होईल म्हणणे. यावरून आपण काही गोष्टी लक्षात ठेवूया. सैल ही गरीब घरातील मुलगी आहे. या योजनेच्या काळामध्येच इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा दिली होती. गरिबी हटावची घोषणा कोणत्या योजनेच्या कालावधीमध्ये दिली? तर चौथी पंचवार्षिक योजना. गरिबी हटाव. या योजनेचं प्रतिमान आहे. ॲलन मान व अशोक रुद्र. तिला कोण मान देत नाही. सर्वजण राग करतात. मानवरून ॲलन मान आणि रागवरून अशोक रुद्र. त्यामुळे ती काय म्हणते? मी माझ्या सतत अभ्यास करणार आहे. या प्रतिमानालाच काय म्हटलेलं आहे? तर खुले सातत्य प्रतिमान. या प्रतिमानालाच काय म्हणतात? तर खुले सातत्य प्रतिमान. तिला कोण मान देत नाही. सर्वजण राग करतात. म्हणून ती काय म्हणते? मी सतत अभ्यास करेन आणि मी काय होईल? स्वतःच्या पायावर उभं राहील. या योजनेमध्ये जो भर देण्यात आला होता तो भर होता स्वावलंबन. मुख्य भर काय कशावर होता? स्वावलंबनावर होता. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वावलंबन. आणि याचं जी घोषवाक्य होतं ते काय होतं? स्थैर्यासह आर्थिक वृद्धी. ती मुलगी म्हणायची मी आता स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे आणि मला एक स्टेबल लाईफ पाहिजे आहे आणि मला खूप सारा पैसा भेटला पाहिजे. म्हणजेच मला स्थैर्य पण पाहिजे आणि माझी आर्थिक वृद्धी पण झाली पाहिजे. म्हणून या योजनेचं घोषवाक्य आहे स्थैर्यासह आर्थिक वृद्धी. चौथी पंचवार्षिक योजना. सैल नावाची मुलगी आहे. ती काय आहे? एका गरीब घरातील मुलगी आहे. यावरून आपण काय केलं? या योजनेच्या कालावधीमध्ये इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा दिली होती. गरीब घरातील असल्यामुळे तिला कोण मान देत नाही. सर्वजण तिचा राग करतात. या योजनेचं प्रतिमान आहे ॲलन मान आणि अशोक रुद्र. मानवरून मान आणि राग म्हणजेच काय? रुद्र, कोप. त्यामुळे ती काय मुलगी म्हणते? मी माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहीन म्हणते. यासाठी मी काय करेन? सतत अभ्यास करेन. या प्रतिमानाला दुसरं नाव काय दिलेलं आहे? खुले सातत्य प्रतिमान.
ती काय करते, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी खूप अभ्यास करते. स्वतःच्या पायावर म्हणजेच स्वावलंबन. आणि ती काय म्हणते, मला अभ्यास करायचा आहे आणि मला एक स्टेबल लाईफ जगायची आहे, मला गरीब राहायचं नाही आणि मला खूप पैसा भेटला पाहिजे. तर स्थैर्यासह आर्थिक वृद्धी. चला आता या योजनेमध्ये भारत सरकारने काही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले होते किंवा कार्यक्रम हाती घेतले होते, ते आपण पाहूया की कोणते कार्यक्रम हाती घेतले होते आणि काय केलं होतं. आपण पाहिलं आहे की सैल नावाची मुलगी आहे, ती तिच्या वडिलांसोबत राहते. सैल गरीब आहे म्हटल्याच्या नंतर तिचे वडील पण काय असणार, गरीब असणार. एक लहान शेतकरी आहेत, खूप गरीब आहेत. एक लहान शेतकरी आहेत, ते ज्या भागात राहतात तो भाग कसा आहे, दुष्काळग्रस्त आहे. सतत दुष्काळ पडतो. त्यामुळे तिचे वडील काय करतात, दुष्काळग्रस्त भागात राहतात. त्यामुळे तिचे वडील पोलाद कंपनीमध्ये किंवा पोलाद कारखान्यामध्ये काय करतात, कामाला जातात. आणि हा पोलाद कारखाना कुठं आहे, तर बोकारो या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे, बोकारो या ठिकाणी आहे. सैल नावाची मुलगी आहे, तिचे वडील आहेत, खूप गरीब आहेत, एक लहान शेतकरी आहेत, दुष्काळग्रस्त भागात राहतात. त्यामुळे त्यांना पैसा भेटत नाही, काम भेटत नाही. त्यामुळे ते काय करतात, एका पोलाद कंपनीमध्ये कामाला जातात. कंपनी कुठे आहे, तर बोकारो या ठिकाणी आहे. गरिबी म्हणजेच गरिबी हटाव ही घोषणा दिली होती बरं का. इथं लक्ष ठेवायचं, ही काय केली होती, फक्त घोषणा दिली होती. लहान शेतकरी, भारत सरकारनं काय केलं, लहान शेतकरी, लघु शेतकरी विकास कार्यक्रम या योजनेमध्ये हाती घेतला. लघु म्हणजेच काय, लहान. शेतकरी विकास कार्यक्रम 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हाती घेण्यात आला किंवा राबवण्यात आला. त्यानंतर ते काय करतात, दुष्काळग्रस्त भागात राहतात. यावरून अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम पण काय केला, या योजनेमध्येच राबवण्यात आला कार्यक्रम. आणि काय करतात तिचे वडील, पैसा भेटत नाही, एकतर लहान, शेती कमी आहे, लहान शेतकरी आहे, दुष्काळग्रस्त भाग आहे, म्हणून काय करतात, पोलाद कंपनीमध्ये कामाला जातात. कोणत्या ठिकाणी, तर बोकारो. या योजनेमध्ये बोकारो या ठिकाणी एक पोलाद कारखाना स्थापन करण्यात आला किंवा निर्माण करण्यात आला. पोलाद कारखाना निर्माण करण्यात आला. आपण पाहिलं की आपण या मुलीचं नाव काय घेतलं आहे, सैल घेतलं आहे. सैल म्हणजेच SAIL, सैल. या कालावधीमध्ये किंवा या योजनेमध्ये स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. इंडिया लिमिटेड. सैलवरून काय लक्षात घ्यायचं, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. आपण पाहिलं सैल आणि तिचे वडील काय करतात, सोबत राहतात. सैल गरीब घरातील आहे म्हणून तिचे वडील पण काय आहेत, एका गरीब लहान शेतकरी कुटुंबातील आहेत. ते ज्या भागात राहतात त्या ठिकाणी सतत दुष्काळ पडतो, म्हणून ते काय करतात, एका पोलाद कंपनीमध्ये कामाला जातात. तर कंपनी कोणत्या ठिकाणी आहे, बोकारो या ठिकाणी आहे. गरीब. या कालावधीमध्येच इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा दिली. त्यानंतर लघु शेतकरी म्हणजेच लहान शेतकरी आहेत, यावरून लघु शेतकरी विकास कार्यक्रम. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागात राहतात, यावरून अवर्षण प्रवर क्षेत्र विकास कार्यक्रम. आणि पोलाद कारखान्यामध्ये कामाला जातात, कोणत्या ठिकाणी, तर बोकारो. म्हणून या कालावधीमध्ये बोकारो या ठिकाणी एक पोलाद निर्मितीचा कारखाना भारत सरकारने स्थापन केला. आणि सैल, या सैल मुलीवरूनच आपण काय लक्ष ठेवायचं, सैल स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना पण 4थ्या पंचवार्षिक योजनेअंतर्गतच झालेली आहे. त्यानंतर या 4थ्या योजनेच्या कालावधीमध्येच काही विशेष घटना घडल्या किंवा काही नवीन गोष्टी सुरू करण्यात आल्या. त्या कोणकोणत्या आहेत ते आपण पाहूया. आपण पाहिलं की सैल काय आहे, आपली एक
गरीब घरातील मुलगी आहे. तिचे वडील काय आहेत, एक लघु शेतकरी आहेत. त्यांचा भाग कसा आहे, दुष्काळग्रस्त भाग आहे. त्यामुळे ते पोलाद कंपनीमध्ये कामाला जातात. म्हणून मग यांना वाटलं की भारत सरकारला वाटलं की आपण या मुलीसाठी आणि तिच्या वडिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे बाबा, काहीतरी केलं पाहिजे. तर भारत सरकार काय म्हणलं, त्या मुलीला काय करा, फिरवायला घेऊन जा म्हणले. काय करा, फिरवायला घेऊन जा म्हणले, फिरवून आणा म्हणले. त्यानंतर काय करा, तिचा विमा काढा. काय करा, तिचा विमा काढा म्हणले. फिरवायला घेऊन जा, तिचा विमा काढा. त्यांना काय करा म्हणले, सगळ्या गोष्टी कशावर द्या, MRPवर द्या म्हणले. MRPपेक्षा 1 रुपया पण जास्त घेऊ नका त्यांच्याकडून. आणि यांच्यासाठी एक अग्रणी नावाची बँक चालू करा म्हणले. अग्रणी नावाची काय करा, बँक चालू करा म्हणले. म्हणजे काय होईल, ह्यांचं दारिद्र्य कमी होईल म्हणले. दारिद्र्य काय होईल, कमी होईल. सैल ही गरीब घरातील मुलगी आहे. तिचे वडील काय आहेत, एक लहान कुटुंबातील शेतकरी आहेत किंवा लहान शेतकरी आहेत. त्यांच्याकडे जमीन थोडी आहे. त्यांचा भाग दुष्काळग्रस्त आहे. ते एका पोलादाच्या कंपनीमध्ये कामाला जातात. म्हणून भारत सरकारला वाटलं की ह्यांच्यासाठी काहीतरी करावं. तर ती काय म्हणले, ह्या सैलला काय म्हणले, फिरवून आणा. त्यानंतर तिचा विमा काढा. तिला सगळ्या गोष्टी MRPवर द्या म्हणले. तिच्यासाठी एक बँक स्थापन करा म्हणले. आणि काय करा, त्यामुळे तिचं काय होईल, दरिद्र्य किंवा दारिद्र्य नष्ट होईल आणि ती काय होईल, स्वतःच्या पायावर उभं राहील. काय होईल, स्वतःच्या पायावर उभं राहील म्हणजे स्वावलंबी बनल म्हणले. स्वावलंबी बनल. यावरून आपण काही गोष्टी लक्षात ठेवणार आहोत. 4थ्या योजनेच्या कालखंडामध्येच भारताने फेरा नावाचा कायदा संमत केला. फेरा यालाच काय म्हणतात, परकीय चलन विनिमय विनियमन कायदा. फेरा कोणत्या योजनेमध्ये, 4थ्या योजनेमध्ये. सैलला काय करायचं, फिरवून आणायचं. आणि सैल कितवीला आहे, तर 4थीला आहे. त्यानंतर या योजनेच्या कालखंडामध्येच भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. 1973ला भारतीय साधारण विमा महामंडळ. तिचा विमा काढा म्हणले. विमा काढायला काय करावं लागेल, एक महामंडळ लागेल. मग म्हणले करा की स्थापन. काय होतं त्याला, भारतीय साधारण विमा महामंडळ. तिला सगळ्या गोष्टी MRPवर द्यायच्यात. या MRPवरूनच MRTP ॲक्ट 1969 काय करण्यात आला, संमत करण्यात आला. त्यानंतर तिच्यासाठी म्हणले बँक काढा, अग्रणी बँक काढा म्हणले. मग नरीमन समितीच्या शिफारसीनुसार ग्रामीण भागामध्ये अग्रणी बँक स्थापन करण्यात आली. या बँकेचं काम काय होतं की ग्रामीण भागामध्ये वित्त उपलब्ध करून द्यायचं. वित्त म्हणजेच काय, पैसा उपलब्ध करून द्यायचा. कुठं, तर ग्रामीण भागात. यामुळं काय म्हणले होईल, तिचं दरिद्र्य किंवा दारिद्र्य नष्ट होईल म्हणले. म्हणजे या योजनेच्या कालखंडामध्ये पहिल्यांदाच जो काही भारताचा नियोजन आयोग यानं काय केलं, दारिद्र्य रेषेचं काय केलं, मूल्यमापन कोणाच्या आधारे केलं, तर कॅलरीच्या आधारे केलं. दारिद्र्य रेषेचं मूल्यमापन कॅलरीच्या आधारे केलं. यामध्ये आपण एक पॉईंट सेपरेट लक्षात ठेवणार आहोत. आपली जी सैल नावाची मुलगी आहे ती कितवीला आहे, तर 4थीला आहे. यावरून आपण 4थी पंचवार्षिक योजना लक्षात ठेवलं होतं. या 4 वरूनच या योजनेच्या कालखंडामध्ये 14 बँकांचं काय केलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं, तर 4थी पंचवार्षिक योजना. आता या योजनेच्या मूल्यमापनाचा एक पॉईंट पाहूया. पहिल्या 2 वर्षामध्ये काय केलं, पहिल्या 2 वर्षामध्ये या योजनेने चांगली प्रगती केली. परंतु जे काही शेवटचे 3 वर्ष आहेत यामध्ये भारत सरकारला काही समस्यांना तोंड द्यावं लागलं. या कालामध्येच काय झालं, 1971ला
1971ला भारत पाक युद्ध झालं. याच्यामधून काय झालं तर बांगलादेशची निर्मिती झाली. बांगलादेशची निर्मिती झाली. त्यामुळं काय केलं, या बांगलादेशमधले भिकार लोक काय झाले भारतामध्ये आले. मग भारतामध्ये निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला, म्हणून काय केलं, बजेट मग तिकडंच गेलं. त्याच्यानंतर 1972ला तेलाचा झटका काय बसला भारताला, तेलाचा झटका. भारताला कुणी बी झटका देते, कुणी दिला आता तेलाचा झटका. या कालावधीमध्ये तेलाच्या किमती सुमारे 400% वाढल्या. किती वाढल्या? 400% वाढल्या. मग भारताचा जो काही मोठा पैसा आहे किंवा जो काही मोठा परकीय चलन आहे ते तेलातलाच खर्च होईल. म्हणून या योजनेनं काय केलं, पुढच्या 3 वर्षामध्ये प्रगती जास्त केली नाही. पहिल्या 2 वर्षामध्ये ही योजना सक्सेसफुल राहिली. दुसऱ्या 3 वर्षामध्ये किंवा दुसऱ्या टर्ममध्ये ही योजना काय झाली, फेल गेली. त्यानंतर या योजनेलाच गाडगीळ योजना असे पण म्हणतात. या योजनेलाच गाडगीळ योजना असे पण म्हटलं जातं, कारण या योजनेचा जो काही आराखडा आहे तो कुणी तयार केला होता, धनंजय गाडगीळ यांनी तयार केला होता. म्हणून या योजनेला गाडगीळ योजना असे पण म्हणतात. अशा प्रकारे आपण 4थी पंचवार्षिक योजना एका स्टोरीच्या मार्फत कशी लक्षात ठेवायची ते आपण पाहिलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसोबत.